राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना जिल्हाध्यक्ष विनोद लाखे यांचा आज वाढदिवस। विनोद लाखे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतातच, पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो। आज वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत त्यांनी वृक्षारोपण करत सामाजिक उपक्रम राबवला। लाखेनगर परिसरात झाडे लावून त्यांनी एक चांगला आदर्श नागरिकांसमोर उभा केला। वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। मागील अनेक वर्षांपासून लाखेनगर परिसरात सामाजिक कार्य असून दे, सांस्कृतिक कार्य असून दे, या कोणत्याही कार्यात अग्रेसर असणारे नाव म्हणजे विनोद लाखे। विनोद लाखे यांचा आज वाढदिवस आणि इतर वायफळ खर्चांना फाटा देत त्यांनी वृक्षारोपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे। याच अनुषंगाने आपल्या नगरीतील नरेंद्र भद्रापुरे साहेब आपल्यासोबत आहेत। भद्रापुरे साहेब, काय सांगाल? एकंदरीत आज विनोद लाखे या युवकांचा वाढदिवस आहे। विनोद लाखे हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं नाव या गडिंग्लज शहरातलं आहे। बाबूराव लाखेंचा वारसा घेऊन आणि रासाई देवींचा आशीर्वाद घेऊन विनोदनं बालपणापासूनच या परिसरामध्ये आणि पर्यायानं गडिंग्लजमध्ये सामाजिक उपक्रम असतील, आरोग्य शिबिरं असतील किंवा स्वच्छता मोहीम असेल, हे राबवतच त्यानं आपलं सामाजिक कार्य केलेलं आहे। आणि असा हा युवक, धडाडीचा युवक कार्यकर्ता नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी रासाईचं मोठं मंदिर तसेच सांस्कृतिक सभागृह हे तर त्याच्या पुढाकारातून झालंच, पण त्याचबरोबर आज त्यानं आपल्या वाढदिवसानिमित्त निसर्गाचा आपण एक देणं लागतो या उदात्त हेतूनं वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम घेतला आणि या लेआउटमध्ये जे वृक्षारोपण केलं त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतोच। त्याचबरोबर त्याच्या वाढदिवसासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याला लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। पुन्हा तुम्ही कशा प्रकारे विनोद लाखेंना शुभेच्छा द्याल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? 2 शब्द। प्रथमतः आमचे मित्र, या भागातले सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय विनोद लाखे यांना मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आणि विशेष करून आमदार मुश्रीफ साहेबांच्या वतीनं मी विनोदला मनापासून शुभेच्छा देतो। त्याला दीर्घायुष्य लाभू देत हीच काळभैरवचरणी मी प्रार्थना करतो। खरोखर विनोदचं काम आता गटनेते भद्रापूर साहेबांनी सांगितलं की सामाजिक उपक्रम असू दे, शैक्षणिक कामामध्ये आपल्या समाजातील मुलं पुढे जावे म्हणून त्यांनी जे मदत कार्य केलेलं असू देत, त्याच पद्धतीनं आता त्यांच्या समाजाचं इथं रासाई मंदिरमध्ये जे सभागृह उभारते, रासाई मंदिरला लागून जे सांस्कृतिक सभागृह उभारते, त्यामध्ये देखील त्यांनी प्रशासकीय काळामध्ये नामदार मुश्रीफ साहेबांना सूचना देऊन त्याला निधी लावण्याचं काम इथले नगरसेवक मीनाक्षीताई कुराडे असतील, दीपक कुराडे असतील, तसेच विनोद यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज सांस्कृतिक भवन उभा राहतं आहे। खरोखर मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील असंच त्यांनी सामाजिक काम करत राहावं। आणि त्याच पद्धतीनं या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय महेशजी तुर्भटमंटने जे स्वप्न साकारलं की हरित क्रांती गडिंग्लज, ते खरोखर आज सत्यामध्ये उतरताना विनोदच्या वाढदिवसानिमित्त दिसतंय। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता इथून पुढच्या काळामध्ये गडिंग्लज शहर हरित क्रांतीच्या दृष्टीनं पुढं न्यायच्या दृष्टीनं खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं झाडे लावण्याचं काम करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे। आणि खरोखर मला मनस्वी आनंद वाटतो आणि परत एकदा मी विनोदला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार। सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या तर्फे विनोद दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते। आणि या निमित्त त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला आहे, याचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे। वृक्षारोपण केले त्यांनी आणि याचा सर्वांनाच फायदा होणार आहे। आमच्या नगराध्यक्षाने सुद्धा ते स्वप्न बाळगलं होतं। या पूर्ण प्रवासात विनोद दादांची आम्हाला खूप साथ लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवादही मानते मी आणि हा उपक्रम राबवल्याबद्दलही त्यांचे आभार मानते। धन्यवाद। आज खरोखर आज रविवारचा दिवस, आज या रविवार दिवशी कारवेरीच्या वारा दिवशी माझा वाढदिवस आला म्हणजे मी नशिबान समजतो। या वाढदिवसानिमित्ताने मंडळाच्या मुलाने एक उपक्रम राबवला की बाबा ना खर्च करायचा, काही करायचं नाही, वृक्षारोपण हे नगराध्यक्षाचं स्वप्न होतं। या सत्यात उतरण्यासाठी मुलांनी हा निर्णय घेतला आणि हे आज माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे।
तसेच ह्या वाढदिवसानिमित्ताने माझे दैवत मान्य श्री मुश्रीफ साहेब व माझे खंबीर साथ असणारे व युवा नेते मान्य श्री नावीद मुस्लिम साहेबांनीही दूरध्वनीद्वारे मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि इतर सर्व कार्यक्रमात आलेल्या सभापती व गटनेते व नगरसेवक व सर्व मंडळाचे कार्यकर्ते या कार्यक्रमात आल्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे.